कसे आहेत मित्रांनो, बरे आहेत ना? हसताय ना? हसतच राहायला हवं आणि जसा वेळ मिळेल तसं भटकत राहायला हवं। सध्या राज्यभरात पावसाचे दमदार आगमन झाले आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे। गरमीने हैराण झालेले सगळेच पावसाच्या सरींमुळे सुखावले आहेत। न केवळ माणसे तर निसर्गातही पावसाच्या आगमनाचा आनंद दिसून येतोय। पाऊस आला की सगळीकडे वातावरण आल्हाददायी होऊन जातं। हवेत थंडावा राहतो आणि सगळीकडे हिरवाई होते। त्यामुळे पावसाळ्यात बरेच लोक फिरायला जायचे प्लॅनिंग करतात। साहजिक आहे, अशा वातावरणात फिरायला जावं कुणाला वाटणार नाही। जर तुम्हालाही पावसाळ्यात फिरण्याची आवड असेल तर नक्कीच तुम्हीही फिरायला जायचं प्लॅनिंग करत असाल। म्हणूनच आज आम्ही ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। पावसाळ्यात फिरायला जा, पण चुकूनही खाली दिलेल्या ठिकाणी जाऊ नका आणि तरीही गेलात तर सुट्टीची वाट लागली म्हणून समजाच। जाणून घ्या। अंदमान आणि निकोबार ही अत्यंत सुंदर बेटे आहेत। हनीमूनसाठी परफेक्ट डेस्टिनेशन म्हणून या ठिकाणाकडे पाहिले जाते। असे असले तरीही पावसाळ्यात या ठिकाणी जोरदार पाऊस आणि वारे वाहतात, ज्यामुळे वाहतूक आणि जलवाहतुकीत मोठी अडचण होते। त्यामुळे या ठिकाणी भेट देणे जवळपास अशक्य होते। भारतात उत्तराखंड हे एक अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते। त्यामुळे या ठिकाणी अनेक पर्यटक आवर्जून येत असतात। न केवळ देशातून तर परदेशातून सुद्धा अनेक पर्यटक इथे येत असतात। या ठिकाणी मसुरी, नैनिताल आणि ऋषिकेश सारखी काही खास हिल स्टेशन्स आहेत, जी अत्यंत नयनरम्य आहेत। मात्र या ठिकाणी पावसाळ्यात जायचा विचारही करू नका, कारण दरड कोसळण्याची शक्यता असते। त्यामुळे अशा परिस्थितीत पर्यटनासाठी जाणे धोकादायक ठरू शकते। हिमाचल प्रदेशात शिमला, मनाली आणि धर्मशाला सारखी अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत, जिथे कायम पर्यटकांची गर्दी असते। मात्र पावसाळ्यात या ठिकाणी दरडी कोसळतात, ज्यामुळे रस्ते बंद केले जातात। अशा परिस्थितीत हिमाचलमध्ये पर्यटनासाठी जाणे धोकादायक मानले जाते। लडाख हे अत्यंत सुंदर ठिकाण आहे। नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असलेल्या या ठिकाणी बरेच रायडर्स लॉंग ड्राईव्ह करून येतात। अत्यंत सुंदर अशा या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात, पण पावसाळ्यात लडाखला जाण्याची कोणी हिंमतही करत नाही, कारण पावसामुळे लेह मनाली महामार्ग आणि लेह श्रीनगर महामार्ग यांसारख्या रस्त्यांवर भूस्खलनाचा धोका असतो। त्यामुळे हे रस्ते बंद केले जातात। शिवाय पर्यटन देखील बंद असते, त्यामुळे लडाखला जाण्यात काहीही पॉइंट नाही। पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणजे गोवा। इथले बीच कायम पर्यटकांच्या गर्दीने भरलेले दिसतात। असे असले तरीही पावसाळ्यात गोव्याला जाणे मूर्खपणा मानला जातो, कारण या काळात समुद्रकिनाऱ्याची पातळी खूप वाढलेली असते। त्यामुळे वॉटर स्पोर्ट्स सुद्धा बंद असतात। शिवाय हॉटेलमधून बाहेर पडणे मुश्किल होईल असा पाऊस असतो। त्यामुळे पावसाळ्यात कुठेही जा, पण गोव्याला जाऊ नका। जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।